बोलवते चाय बोलव चाय 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 घरगुती चाय चाय चाय. मी जाते कणकवलीला. सो लेट्स सी. बघूया. मांडवी एक्सप्रेस आहे आणि चुकता राहिलेली आणि मला वाटतं संध्याकाळपर्यंत ट्रेन्स आहेत. मला 7ला पोचायचं आहे. बट ठीक आहे. आता मांडवी भेटली आहे मला, काही प्रॉब्लेम नाही आहे. समटाईम्स आय फील लाईक की स्टेशन ही अशी गोष्ट आहे ना जिकडे लोकांना सुख आणि दुःख दोन्ही एकत्र भेटतात. म्हणजे बघा ना, जी लोक घराशी परत येतात त्यांच्या घरातले एकदम सुखात असतं, त्यांना नेऊक येतं आणि खूप सुखी असतात, म्हणजे हॅपी असतात खूप. आणि जी पोरा घरातनं बाहेर जातात, जे नातेवाईक घरातनं बाहेर जातात, त्यांची फॅमिली त्यांना सोडूक येतात आणि ते लोक बिचारे दुःखी मनान सॅड मनान घराशी लोटतात, घराशी जातात परत. सो दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. तर मांडवी एक्सप्रेस थांबली आहे कारण खयची तरी ट्रेन येत आहे थंय ना, गोव्या साईडना, म्हणून ती थंय थांबली आहे. थांबू दे, मला काय प्रॉब्लेम नाही, आरामात. मला काय प्रॉब्लेम ट्रेन थांबली आहे नांदगावात. नांदगाव रोड. मांडवी नांदगावला थांबता की नाही नेहमी मला माहिती नव्हता, म्हणून मी प्रथमेश दादा बोललाय, म्हटलं मी कणकवलीत उतरतोय, तर मला कणकवलीतच नेऊ घे. तो बिचारो मला वैभववाडीक असताना कॉल केल्या, तर बोललो मी म्हणता जात आहे कणकवलीत. म्हटलं ठीक आहे जा. तर आता बघितलं तर नांदगावला नेमली, तर थांबली ट्रेन. मला वाटते ट्रेन आहे हा थांबली, तर म्हटलं ठीक आहे. आता फोन केला ते का, आता म्हणता उत्तर म्हणता येत आहे परत पाठी, तर मग आता विचारू येत आहे माझ्यासाठी पाठी. ट्रेन अजून थांबली आहे इकडे. रत्नागिरीचा मोठा स्टेशन बघायची सवय झाली आहे, तर आता या छोटा स्टेशन म्हणजे पण इकडे शांतता आहे खूप, आणि त्याला बरं वाटतं आहे. प्रथमेश दादा येत तेव्हा मी आहे ना जाणार, पण ठीक आहे येत तेव्हा तर सध्या मला कंटाळा आला. बिचारी माझ्यासाठी कणकवलीत गेलो तर मम्मीच फोन करायची, मग मी नंतर भेटते. 4 तासात. तर आता आम्ही आलो आहे नांदगाव तिथ्यावर आणि इकडे दिसलो उसाचं रस. भारी दिसत आहे यार. उसाचं रसवाले काका दिसले, तर मग आता उसाचा रस पिणार आणि मग आम्ही जाणार. हे पाठी नांदगाव आहे आणि इकडे पाठी देवगड फाटो आहे, इकडे जिकडे आमका जायचं आहे. मग तिकडे जाणार उसाचा रस पिऊन. बघूया चला इकडची टेस्ट बघू. ड्रायव्हरान काय केले आणि गोड आहे. आणि इकडे आतापासून थंडी आहे. सरळ सरळ लायकीत जर्किन घातलंय, मग आतापासून थंडी वाजूक लागली. माका नाही माहिती रात्रभर मग काय होणार आहे, पण ठीक आहे. माका पुन्हा इकडे ऑनलाय चांगला वाटतंय, मी खुश आहे. हो हडपिडात मी पोचलेला आहे. ब्रो तू ह्याने मला ओळखलं, ह्याने मला ओळखलं नाही. कशा आहे तू? कसं? चला आता बाजूला, चला 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 तिकडे जाऊ, तिकडे जाओ 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 तुम्ही जाओ, तुम्ही जाओ. मस्तपैकी आता मी झोपून उठले. प्रॅक्टिस 8 वाजता आहे, मी लवकर आले होते. सो मग काय करणार, सो आय थॉट की झोपूया मस्तपैकी. आणि मी झोपले आणि मी फोन चार्जिंगला लावलेला आणि मी बटन चालू करायचंच विसरले होते. होता है सबके साथ जिंदगी में एक बार होता है, मेरे साथ आज हुआ. सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मी गेल्या वर्षी मेमध्ये इकडे नाटक केलं होतं. 1 मेला केलं होतं. 1 मे नाही, किती मे होता या, मे बी 4-5ला होता असत. सजा काही अपराध विना. आणि त्याच्यानंतर मग या लोकांनी मग आता परत बोलवल्याने
पण इकडची लोक खूप चांगली आहेत आणि मी लय मजा करते यांच्याबरोबर, लय मजा मस्ती करते. माका आता मी सिंधुदुर्गात आहे तर असं कधीच फील होत नाही की रत्नागिरी सिंधुदुर्ग वेगवेगळं आहे. दोन्ही जिल्हे आपले तरी लोक पण अशीच म्हणतात की आधी एकत्रच होता आपण, आत्ता काही वेगळे झाला आहे, काय फरक पडता म्हणतात. म्हणलं चांगलं वाटतं इकडे आलं ना, तर जरा मला फ्रेश पण वाटतं, जरा बरा वाटतंय. झोपेतून उठल्यावर माझा आवाज असंच असता म्हणा. म्हणजे या ब्लॉगमध्ये असा काहीतरी छान असा तुम्हाला भेटणार नाही की असं काहीतरी भारी आहे, लाईक फक्त एक नॉर्मल रुटीन आहे. त्याच्यामुळे असं काही शोधू नका की काहीतरी शेवट लावून काहीतरी असं चांगला होईल. रेग्युलर बट स्टील ओके, ठीक आहे. बघू शकता माझ्यासाठी, एवढं वेळ काढू शकता माझ्यासाठी, बरोबर की नाही? हा, आता जेवण झालं आहे आणि मला वांग्याची भाजी अजिबात नाही आवडत, पण होती आता इकडे, कायच करणार होते मी, मग मी खाल्लंय. इकडे अडकली, पण ठीक आहे. थांब, आता ना भाईलाच सांगते तुझं नाव, त्याशिवाय ना तू ठिकाणावर येणार नाही. अरे बाप रे, नाहीतर माझीच 20 वाजताशिवाय होईल. येतो मी, तू बस. तुझ्या गौरवाचा रूप मनातल्या मनात आटली. मला वाटलं मी खरंच चुकलो. असं करू लागता. चुकला गागडी. आणि जाम थंडी पडली आणि त्याच्यात गरम गरम चहा पाती टाकलेली चहा. चाय तरी पिऊ द्या माका, एंट्री करता होते. मी आता ह्या पुढे बोलणारच नाही तुझ्या बरोबर. इथे अशीच बसून राहणार. मी नाही बसला. नको बोलू. आता आमच्या बरोबर कशी बोलणार? नाही तर तू आता आमच्या बरोबर कशी बोलणार? बसा अशीच बसून राहा. दिलाचो देवराय असतोवर मी माझी बाहेरची कामं ओळखून येते. हा जलू, हे जलू तू करून नाटक आपला उठावा, त्याची लाईटिंग कप मारते सगळे. त्याच्यामध्ये आम्हीच धरणार. आम्हाला पोरगी पसंत आहे. त्याच्यात पण ताई नसला कोण नवीन. And practice is over. Finally, आयुष्यात एवढी खुशी नाही झाली मला कधी. फायनली रत्नागिरीत पोहोचले यार मी. हो, आपलं शहर ते आपलं शहर, उगाच का म्हणजे असं नाही म्हणत मी, सिंधुदुर्ग पण आपलंच आहे, पण जर आपल्या शहरात येऊन वाटतं ना, म्हणजे इकडे बाबा एक कॉल केलो की मम्मी येऊ शकता किंवा आपण मम्मीक भेटून जाऊ शकता, तिकडे जरा मला जास्तच लांब वाटवतं. म्हणजे ना असं जरा लयच लांब राहत गेले मी, असं लगेच जाऊ नाही शकत मम्मीकडे वगैरे. इकडे कसं माका वैतागच नाही, मी जास्त घराशी जात नाही, पण जास्तीत जास्त असं म्हणजे जात आहे, असं काय आणायचं झालं किंवा काय गरज पडली तर लगेच आईशीकडे धाव घ्यायची. जरा म्हणजे गाडी नव्हती म्हणून, गाडी असती माझ्याकडे एक्सेस, आता मी नेलं असतंय ना तर मग मला काय वाटलं नसतं, मग मी गाडी काढल्याने निघाले चला. पण गाडी नव्हती त्याच्यामुळे एकदम असं हतबल झाल्यासारखं वाटत होता. एक दिवस गाडी नसत तर काय होऊ शकतं सध्या माझा हा मला समजलंय आता चांगलाच. माझ्या गाडीची माझ्या किंमत कळलेली आहे. गाडी दारात असून मी ती नेलंय नाही, मला काय मस्ती आलेली माका नाही माहिती. मला सवय लागली आता गाडीची, असं म्हणू हरकत नाही. एडिक्टेड साहजिक आहे, म्हणूनच ते घेतलं होतं प्रेमाने एवढ्या. पण आता असं आहे माझं की मी गाडीशिवाय राहू नाही शकत, तर राहू नाही शकत तर तिच्याबरोबर राहूच लागत नेहमी, तर आता राहणार मी. बट सिरियसली असं ही फिलिंग घालणारी असता, पण म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण तरी आपल्यात ना म्हणजे असं बाई आपण लय लांब गेलो आहे असं वाटत राहतं. म्हणजे माका असं युजली कधी होत
होता तेव्हा म्हाका असं नाही वाटत, कारण म्हाका माहिती आहे स्टार्टर मारलो चला निघा घराशी जावा. आज जर गाडी नव्हती ना तर वेगळी भीती वाटत होती, म्हणजे असं वाटत होता की आपल्यात काय झाला होय तर काय असं तसं, म्हणजे होणार नाही थोडा तेवढा नालायक मी पण आहे, पण तरी पण जर काय झाला चुकून माकून किंवा असं की ठीक आहे म्हणजे समजतंय ना, तर मग आपण पळू नाही शकत आहे ना, किंवा आपल्याला जर काय असं खरोखर इमोशनली काय वाटला तर आपण आहे ना निघू नाही शकत असं, किंवा आपल्या फॅमिलीत काही इमर्जन्सी आली तरी पण आपण आहे ना निघू नाही शकत. ही गोष्ट जरा अशी, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण कधी पण बिना गाडीचा खाय पण जाऊ शकत नाही. इट्स फायनल. अरे छोटासा शब्द आहे, मी नाही बाबा गाडीशिवाय, म्हणजे ठीक आहे जवळच्या जवळ एक वेळ मी जाईन पण लांब नाही गाडीशिवाय जाणार मी, अजिबात नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आता आपल्याला एक सेफ गाडी घ्यायची गरज आहे, ज्यांना आपल्याला थंडी पण नाही वाजणार, ज्यांना आपण प्रॉपर ड्राईव्ह पण करू शकता, सेफ असा तसा मग काही पण जाऊ शकता. सो यू नो व्हॉट आय एम थिंकिंग. आता ह्याच्यावर विचार करूक लागत माका. चला ठीक आहे मी ठेवते, मी बाय बाय. आता मला दुसऱ्या प्रॅक्टिसला जायचं, मला अजून पण नाही माहिती ब्लॉग ह्यो संपव आहे की नाही, पण जरी ह्यो संपलो तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशा माझ्या फालतू बडबडीला सहकार्य करा. ओके बाय बाय.